तर मंडळी, देऊळवाड्यामध्ये जाऊन संत तुकाराम महाराजांचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे. एवं इंद्रायणी नदीचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. आता चाललो आहे वैकुंठ गमन स्थानामध्ये, जिथे संत तुकाराम महाराज स्वदेही वैकुंठाला गेले होते असं ते ठिकाण आहे. तिथे जाऊन आपण आता दर्शन घेणार आहोत. 14 टालकरी प्रवेशद्वारातून आपण बाहेर आल्याच्या नंतर काही अंतरावरतीच हे वैकुंठ गमन स्थान आहे. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊनी निजत धामा गेले, निळा म्हणे सकल संत तोषविले. संत निलोबाराय यांच्या अभंगातील या ओळी, याच ओळी या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती कोरल्या आहेत. याच मंदिरात संत तुकाराम महाराजांची काळ्या पाषाणातील विणाधारी सुंदर मूर्ती उभी आहे. याच मूर्तीच्या मागे विठ्ठल रखुमाईची सुद्धा मूर्ती आहे. या पवित्र भिंतीवर लावलेली चित्रे ही केवळ रंगीत दृश्य नाहीत, तर संत तुकाराम महाराजांच्या संपूर्ण जीवन प्रवासाची सजीव साक्ष आहेत. अखंड नामस्मरण, विठ्ठल भक्ती, समाज प्रबोधन, अभंग रचना आणि अखेरीस वैकुंठ गमनापर्यंतचा प्रत्येक अलौकिक प्रसंग या चित्रातून जिवंत झाला आहे. प्रत्येक चित्र संत तुकाराम महाराजांच्या त्यागाची, संयमाची, करुणेची आणि परमभक्तीची कहाणी सांगते. अशा सर्व कलाकृतीचं दर्शन घेऊन आपण पुढे जातो. याच परिसरात संत तुकाराम महाराजांचे पवित्र मंदिर उभे आहे. ही जागा वारकरी संप्रदायाच्या अखंड श्रद्धेची, भक्तीची आणि परंपरेचे प्रतीक आहे. हेच ते ठिकाण ज्या ठिकाणाहून संत तुकाराम महाराज स्वदेही वैकुंठाला गेले होते. आपल्याला समोर दिसतंय ते नांदुरकीचं वृक्ष. सदेह वैकुंठाला जाण्याआधी संत तुकाराम महाराज याच वृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते. फाल्गुन वद्य द्वितीयेला दुपारी 12:02 ते सदेह वैकुंठाला गेले. हाच दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. दरवर्षी या दिवशी हजारो भाविक नांदुरकीच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात, त्याचे दर्शन घेतात. संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झाल्यानंतर धर्मांच्या ठेकेदारांना असं वाटायला लागलं की तुकोबाराय आता तरी संपतील. परंतु तुकोबारायांचे अभंग हे कधीही न भंग पावणारे आहेत. तुकोबारायांच्या अभंगरूपी ठिणगीचं पुढे खऱ्या अर्थाने समाज प्रबोधनाच्या वणव्यात रूपांतर झालं आणि याच प्रबोधनाचा सागर बघण्यासाठी आपण आता गाथा मंदिराकडे जात आहोत. मंडळी, आता आपण आलो आहोत देहूमध्ये. संत तुकाराम महाराजांचे 4,500हून जास्त जे अभंग आहेत ते ह्या मंदिरामध्ये संगमरवरी दगडामध्ये कोरलेले आहेत. तेच आपण आता पाहायला जाणार आहोत. तुम्ही हे पाहू शकता पाठीमागे गाथा मंदिर, श्री तीर्थक्षेत्र देहू. 2 एकराच्या विशाल प्रांगणात भव्य दिव्य असे 3 मजली स्वरूपाचे मुख्य गाथा मंदिर. सर्व सुविधांनी युक्त असे भक्तनिवास सुद्धा इथे आहे. मंदिराच्या परिसरात वेगवेगळ्या झाडांची फुले सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात. मंदिराचा परिसर अतिशय उत्तम आणि प्रसन्न आहे. या मंदिराच्या दर्शनीय भागात मंदिराची शोभा वाढवणारं विशालकाय हत्तीचे शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. या मंदिराचं स्थापत्य भव्य आहेच, परंतु त्याहीपेक्षा संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची उंची जास्त आहे. हे सगळं आठवत आपण मंदिराच्या पायऱ्या चढतो आणि पुढे विणा घेऊन एक आजोबा तुकाराम तुकाराम नामाचा जप करत आहेत. आता आपण येऊन पोहोचतो ते या मंदिराच्या सभामंडपात. या सभामंडपाला एकूण 18 खांब आहेत आणि मंदिराचं अतिशय उत्तम कोरीव काम झालेलं आहे, हे आपण पाहू शकता. आणि डाव्या बाजूला पाहायला मिळतं आपल्याला गाथा मंदिराची प्रतिकृती आणि दोन्ही दरवाजाच्या बाजूला गाथा मंदिराविषयी विशेष अशी माहिती दिलेली आहे.
आणि मध्यावर्ती तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम हा रामेश्वर भट्टांचा अभंग आहे. मध्ये अष्टकोनात मंदिरास साजेशी श्री तुकोबारायांची पंचधातूंची मनोवेधक भव्य दिव्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. या मूर्तीकडे पाहिलं की एक अभंग सुचतो. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, अशी भव्य तुकाराम महाराजांची आभाला एवढी मूर्ती आपण पाहत आहात. त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांचे एक एक अभंग एका एका विचाराने स्वयंप्रकाशित आहेत. असा हा अभंगाचा ज्ञानसागर पाहत आपण तलमजल्यावरून पहिल्या मजल्यावरती जातो. या मंदिरातील कोणताही जरी अभंग काढला तरी तो मात्र जगण्याची शिकवण देऊन जातो. मात्र हे सर्व पाहत असताना मनात मात्र एक विचार येतो. अभंगरूपी एक एक थेंब जमा करताना तुकोबारायांना किती चिंतन करावं लागलं असेल, किती अनुभव घ्यावे लागले असतील, किती संकटांना तोंड द्यावं लागलं असेल. हे सर्व पाहत असताना आपण विठ्ठल रखुमाई जवळ येतो. गाथा मंदिर हे धनिकांचे दानतीर्थ आहे, मालकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, विश्वाला श्रेयप्राप्तीचा मार्गदीप आहे. खरंच हे सर्व वैभव पाहत असताना मन अगदी भरून येतं. मध्ये अष्टकोनात रामकृष्ण हरी हे वाचून सुद्धा मनाला शांती मिळते. स्वतःकडे असणारी श्रीमंती सर्वांना दान केली आणि मग मात्र गरिबी त्यांच्या दारात कायमची पाहुणी आली. स्वतःच्या हाताने लिहिलेले अभंग काही समाजकंटकांच्या मुळे इंद्रायणीच्या डोहात फेकून दिले, तरी त्यांच्या ओठांवर तक्रार नव्हती आणि मनात द्वेष नव्हता. मंडळी, इथे ना व्हिडिओ काढायला आणि फोटो काढायला बंदी आहे, पण लपून लपून फोटो व्हिडिओ काढले. चला आता इथून आपलं दर्शन झालेलं आहे, आता बाहेर जाऊया. तुका वेडा अविचार करी बडबड फार, नित्य वाचे हाचे छंद रामकृष्ण हरी गोविंद. तर मंडळी, हे असे 4,500हून जास्त अभंग तुकाराम महाराजांचे या संगमरवरी दगडावरती कोरले गेलेत. हे सर्व गाथा मंदिरातील वैभव पाहून आपण बाहेर येतो. अभंगाचा वारसा असणारा गाथा मंदिर आता आपलं पाहून झालेलं आहे. आपणही आपल्या कुटुंबासहित एकदा नक्की देहू या गावी भेट द्या, जिथे तुम्हाला संत तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण, संत तुकाराम महाराज जिथून स्वदेही वैकुंठाला गेले होते ते ठिकाण आणि गाथा मंदिर हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल.